नमस्कार सर्वांना, माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजची जी रेसिपी आहे ती इतकी कॉमन आहे की सर्वांच्या घरात बनते. सर्वांची फेवरेट आहे. मी बनवते आलू पराठा. सर्वांची बनवायची पद्धत ही वेगळी असते. आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे, त्यामुळे तुमची आलू पराठा एकदम परफेक्ट आणि टेस्टी बनेल. पराठा बनवताना सर्वांना एक जास्त प्रॉब्लेम येतो की कणिक एकीकडे आणि आलू एकीकडे जातो, नाहीतर तो पराठा फाटतो आणि आलू बाहेर येतो. पण आजपासून असं बिलकुल होणार नाही. मी पहिला गव्हाचं पीठ घेणार आहे आणि त्यात मीठ घालणार आहे. कणिक तुम्हाला कशी मळायची आहे, तर तुम्हाला एकदम सॉफ्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे. पराठ्यासाठी एकदम घट्ट कणिक मळतात, पण इथे या पराठ्यामध्ये तुम्ही सॉफ्ट कणिक मळा. त्यामुळे काय होणार आहे, तुमचा पराठा एकदम चांगला बनेल. आणि आता मी इथे पराठ्यासाठी मसाला बनवण्यासाठी म्हणजेच आलू पराठासाठी जो मसाला स्टफ करायचा आहे तो बनवून घेणार आहे. पॅनमध्ये इथे मी जिरे मिरची फ्राय करून घेतले. जितके गरजेचे आहे तेवढे घ्यायचे. मी साईडला आता हे फ्राय करून ठेवते. बारीक गॅसवरती मंद आचेवरती हळूहळू करपू द्यायचे नाही आहेत जिरे. एकसारखे हलवून व्यवस्थित फ्राय करून आता एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि साईडला थंड होण्यासाठी ठेवते. आलू सुद्धा मी उकडून ठेवलेले आहेत साईडला थंड होण्यासाठी. जिरे आणि मिरची थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. जास्त बारीक करणार नाही आहे मी, जाडं भरडं असं ठेवणार आहे. पाहू शकता इथे. आता आलू पण गार झालेले आहेत, थंड झालेले आहेत. गरम आलू कधीही घेऊ नये, थोडे थंड होऊ द्यायचे, नाहीतर पराठा तो आपला फाटण्याची शक्यता असते. आलू एकदम चांगले गार झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायचे. तशी गरम आलू एकदम पातळ त्याचं स्टफ तयार होतं. त्याच्यासाठी थंड झालेले आलूच घ्यायचे आहेत आणि असे साल काढून घेतलेत मी. आलू एकदम चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत स्मॅशरने. आता इथे मी स्मॅश करते. मोठे मोठे तुकडे नसायला पाहिजेत ह्याच्यात. जनरली आलू पराठ्यामध्ये काय होते, कणिक हे खूप जास्त घट्ट मळले जाते आणि आलू साईडला जातो आणि कणिक सेंटरला राहते. जनरली हा प्रॉब्लेम येतो. आणि यात मी जास्त मसाला नाही घालणार. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. काही लोक काही गोष्टी घालतात, मसाले टाकतात. मी ते फक्त माझी पर्सनल रेसिपी शेअर करते जी मला खूप आवडते. याच्यामध्ये मी लसूण, मिरची, बडीशेप आणि बारीक केलेली आहे आणि कोथिंबीर सुद्धा घालायची आहे याच्यामध्ये चिरून. हे सर्व एकत्र मी बारीक केलेलं आहे चेचून.
आमचूर पावडरसुद्धा याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. मी इथे घातलेलं नाही आहे. मीठ घालून घेते याच्यामध्ये. मिरची, लसूण, बडीशेप जे बारीक केलं होतं ते घातलेलं आहे. कोथिंबीर घातली आणि त्यानंतर मी जे आधी बारीक करून ठेवलेली लाल मिरची आणि जिरे ते सुद्धा याच्यामध्ये घालते. यात मी कोथिंबीर भरपूर प्रमाणात मिक्स केलेली आहे. यात तुम्ही कांदासुद्धा घालू शकता, कोणती बारीक चिरलेली भाजीसुद्धा घालू शकता. आता हा सर्व मसाला तयार झालेला आहे. चांगला मिक्स करून चांगलं स्टफ तयार होतं आहे आलू पराठ्याचं. आणि हे मी आता साईडला ठेवून देते. आणि हे साईडला ठेवून मी आता याच्यासाठी आलू पराठ्याची झटपट टॅमॅटोची चटणी तयार करायला घेते. याच्यासाठी टॅमॅटो 2 मिनिटातच पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पॅनमध्ये इथं मी तेल घातलेलं आहे. जिरे, मिरची फ्राय करून घेते. टॅमॅटोची पेस्ट मी ऑलरेडी करून ठेवली होती. आता ह्याच्यामध्ये मी घालते. तुम्ही बारीक चिरलेला टॅमॅटोसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता. आणि वरून थोडंसं मीठ घालायचं आहे टेस्टला. थोडा गूळ घालून आणि पाणी घालून शिजवून घेतलेला आहे. वरून कोथिंबीर घालून ही टॅमॅटोची झटपट चटणी तयार झाली आहे. चांगली उकळी येऊ द्यायची आहे. पाणी घालून थोडंसं हलवायचं आहे. आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा ॲड केलेली आहे मी. आता मी पराठा बनवते. मी काही गोष्टी सांगते. काही लोक 2 कणकेची पाती लाटून त्यामध्ये स्टफिंग करतात, पण मला ते आवडत नाही. कणिक हे आपले घट्ट नसेल, पातळ असेल तर ते आलू बरोबर पसरत नाहीत. आणि असं होत नाही की आलू पसरलेत आणि कणिक सेंटरलाच राहील, असं बिलकुल होणार नाही. पराठे खूप छान बनतील. 2 गोष्टी या व्यवस्थित केल्या तर कणिक सॉफ्ट करा. जो पराठा इतका चांगला वाटतोय तो की तुम्हाला माहीतच होणार नाही तुम्ही चपाती करताय काय पराठा. आणि तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. पराठ्यावर थोडे थोडे तेल घालायचे. आणि पराठा हा चांगला व्यवस्थित लाटून चांगला कलरसुद्धा येतो. पराठ्यावर तेल घालायचे, जास्त घालायचे नाही आहे. पराठ्यावर थोडे थोडे प्रेस करत मीडियम टू लो फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे. चांगला कलरसुद्धा येईल आणि चांगले पराठे बनतील. तुम्ही एकदम हाय फ्लेमवर तवा एकदम गरम झाला तर त्यावर पराठा टाकला तर पराठा चिकटतो. आणि त्यामुळे एकदम हाय फ्लेमवर न ठेवता तुम्ही लो फ्लेमवरच ठेवा. पराठे काळे स्पॉट वगैरे येणार नाहीत. आणि मीडियम टू लो फ्लेमवर पराठे खूपच चांगले होतात आणि कच्चे राहत नाहीत. खूप चांगले फुगतात सुद्धा आणि टेस्टी पण बनतात. आणि चांगले क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे आहेत. हे तुम्ही मुलांना लंच बॉक्ससाठी सुद्धा देऊ शकता. छोट्या मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना पराठे आवडतात. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.
माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना माझा धन्यवाद. बाय बाय.